जे आपण मेल्यानंतर हाडं बाहेर ठेवतो ना, ती दरवाजा अडकून तसे ती ठेवलेली. चौथ्या दिवशी ते एवढी बडवायला लागली, एवढी बडवायला, की आता मी दरवाजा उघडून पळून जाऊ का असं वाटायला लागलं. म्हणजे ती हाडं होती ना, ती एवढं म्हणजे असं माणसाला वाटतं की दरवाजा उघडून ती आत येते का असं वाटत होतं. ते वरनं काय पडलंय ते मला अजून आठवतंय, पण ते वरनं गेलं ते मला अजून माहित नाही की ते वर काय गेलं, दिसलं पण नाही होते मला. मग ते बहुतेक ते माझ्या अंगात शिरलं, ते तसंच राहिलं. म्हणजे कुठे जायचं असलं तर या रोडने जाऊ नको, जाऊ नको, जाऊ नको बोलते ते. म्हणजे काय ते असेल म्हणून ते सांगत असेल ना की तू ह्या रोडने जाऊ नको. असं कापसासारखं सारखं सारखं उडायचं, त्याला डोळे होते. तेव्हा स्टार्टिंग झालंय बघा ते आयुष्यात. माझ्या बाजूने चालत जायचं ते कापसासारखं, त्याला डोळे बिळे ते माझ्याकडे बघत जायचं. नमस्कार मॅडम. नमस्कार. काय नाव मॅडम आपलं? कल्याणी श्रीकांत बावधनकर. कल्याणी. ओके. कुठले मॅडम मूळचे आपण? मी कोल्हापूरची. कोल्हापूरचे. कोल्हापूर. ओके. कसा संपर्क केला होता मॅडम आपण? ऑनलाईन केला होता. ऑनलाईन केला होता. ओके. काय घटना घडली होती मॅडम आपली? मी माझ्या आयुष्यात पेशंट केअरची कामं आता 15 वर्ष झाले करते. त्यामुळे सगळ्याकडे मला 24 तास राहायचा प्रसंग येतो. कधी वर्षभर, कधी 8 महिने, कधी 7 महिने, कधी 4 महिने, असं ज्यांचं पेशंट असेल तसं मी राहते. मग एक प्रसंग असा आलता, म्हणजे माझी परिस्थिती तेवढी बिकट झाली, थोडे पैसे कमी पडलेले म्हणून मी इकडे आलेली. मला दिलेलं गाव सांगली आहे. त्या गावात मी तिथनं इथं आली कमवायसाठी. मग 2-3 कामं केले. मला एक चौथं काम असं भेटलं की 24 तास कायमचं भेटलं हिंदूच्या मधनं, हिंदूजा हॉस्पिटल. ते मुंबईचं हिंदूजा हॉस्पिटल. मी सगळीकडे काम केलेले. त्यामुळे डॉक्टरांचा विश्वास, नर्सचा विश्वास सगळ्यांचा, त्यामुळे मला कामं पटापटा मिळत गेली. मग तिथेच नाही, एक 24 तासासाठी काम भेटलं. मी आता त्यांची नावं घेत नाही की ते म्हणजे मोठ्या पदावर आहेत ते लोक आता सध्या. त्यांची आई ऑनलाईन, फक्त कंपनीचं नव्हते, ते कुठली कंपनी एक मोठी आहे त्याच्यामध्ये ऑफिसर होते त्यांना सांभाळायला मला ठेवले होते. मला ठेवली, मी त्यांची चांगली सेवा केली, सगळं झालं. शेवटी काय म्हणजे त्यांचा जीव माझ्यावर थोडाफार जडलाच ना माणूस, त्यांच्या घरच्यांचा पण माझ्यावर विश्वास आला की बाई चांगली व्यवस्थित आहे. मग मी असं 7-8 महिने केलं. तोपर्यंत मला काय असं वाटलंच नाही की आपल्याला काहीतरी होईल, असं दुसरीकडनं काहीतरी आपल्याला अनुभव करायला मिळेल असं वाटलं नाही. मग ते वारल्या 8 का 9 महिने. वारल्यानंतर काय झालं, जे आपण मेल्यानंतर हाडं बाहेर ठेवतो ना, ती दरवाजा अडकून तशी ती ठेवलेली. तर पहिल्या दिवशी ना, तर ते मला काय वाटलं नाही. पहिल्या दिवशी थाप दरवाजावर येते ना तशी आली. मी म्हटलं असेल कशांतरी झाले असं, म्हणून मी काय केलं, लक्षात दिलं नाही. दुसऱ्या दिवशी पण जोरात बडवायला, म्हणजे त्या बाईचा जीव राहिला होता ना, कशात राहिला ते मला काय माहिती हो. मग असं करत करत तिसरा दिवस आला. म्हणजे एखादी माझ्या ठिकाणी असते तर नुसतं दरवाजावर रात्रीचा अंधार पडला तर माणूस किती घाबरतो अंधारात. आणि मी अख्ख्या वनरूम किचन मध्ये, धन्वंतरी हॉस्पिटलची बाजूचीच बिल्डिंग आहे, त्या मी एकटीच, तेव्हा बांधकाम चालू होतं, बांधकाम पण पूर्ण नव्हतं. मग 7व्या का 9व्या माळ्यावर त्यांचा रूम होता, जे ब्लॉक होता. मी एकटीच. मी म्हणलं असं का व्हायला लागलं, असं 2दा झालं. तिसऱ्या दिवशी पण झालं. आपण महाराष्ट्र लोक 12-13 घालतात ना, मग तिसरा पण दिवस झाला तसाच झाला. चौथ्या दिवशी ते एवढी बडवायला की आता मी दरवाजा उघडून पळून जाऊ का असं वाटायला लागलं. म्हणजे दरवाजावर थाप, म्हणजे ती हाडं होती ना, ती म्हणजे असं माणसाला वाटतं की दरवाजा उघडून ती आत येते का असं वाटत होतं. मग 5व्या दिवशी पण असंच झालं. मग आता मला तर पैशाची गरज होती. मी तर काम सोडलं तर माझा पोरगा तेव्हा 11वीला होता. ते म्हणलं पैशाची गरज होती. आता म्हणलं मी हे काम सोडलं तर त्यांनी सांगितलेलं तुम्ही 15 दिवस राहायला पाहिजे. आमचं घर म्हणजे ते आपण करतो ना दिवस, 4था दिवस मराठी महाराष्ट्रीयन लोक, मृत्यूनंतर 12वा-13वा मध्ये काय तरी आपण करतो ना निवेद, म्हणजे अख्खा 12-13 दिवस दिवा लावतो ना, तो दिवा लावायसाठी मला ठेवलं होतं. मग असं कर 5वा 6वा दिवसाला तरी तेच. आणि 7व्या आणि 8व्या दिवशी जे बाईनी, म्हणजे त्या आजीने एवढं बडवायला सुरू केलं की माझ्या छातीत एवढं धड होत होतं.
की आता ही बाई आता येणारच आणि मला धरणार. हे किती वाजता बडवायची बाई? 12 वाजले सुरू करायची रात्री रात्री. तिच्या स्वतःच्या घरात? स्वतःच्या घरात. म्हणजे त्या घरात आम्हाला ठेवलं, त्या घरात. मग तीन तीन कम्प्लीट 3 वाजूस तर 3:30 वाजूस तर मी जागे राहायचे दरवाजाकडे बघत की आता येणार आता येणार आता. मग 3 वाजले की काय आवाज बंद व्हायचा. तुम्ही कधी दरवाजा खोलून बघितलाय की नेमकं कशाला, कोण मला अनुभव ठोकायचं? होता ना. कधी दरवाजा उघडायचाच नाही. एकदा बंद केला ना 12च्या पुढे आम्ही कधी दरवाजा, किती पण कोणी येऊन दे, जर फोन केला आम्हाला घरच्यांनी तरच मी दरवाजा उघडते. नाहीतर मला असे वाईट प्रसंग आहेत माझ्यावर की तुम्ही सांगू शकत नाही, एवढे वाईट प्रसंग आहेत. मग मी शेवटी 10व्या दिवशी तर तिने एवढा दंगा घातला तुम्हाला विचारू की आता मी जर असं मी जर सहज मी जर फटीतनं जरी बघितलं असतं ना तर ती आत आली असती. एवढं शेवटी त्याने 12 दिवशी नेलं ना, त्या दिवशी ते थंड झालं बघा. मी त्याच्यानंतर 8 दिवस त्या घरामध्ये राहिली पण मला काय आवाज आला नाही, काय नाही काय नाही काय नाही. जेव्हा ती हाडं नेली ना त्याच्यानंतर मला एकदाही आवाज आला. मी त्यानंतर 8-10 दिवस तिथे राहिली. पण त्यांनी लोकांनी माझी पण सेवा खूप केली. मला 2 टाइम जेवायला पण चांगलं खाणं लावती. आम्हाला दोघींना पण लावलंय. पण असा प्रसंग घडलाय माझ्या आयुष्यात की त्या टायमात जर मी ते केलं असतं तर ती बाई मला घेऊनच गेली असती. जर ते काय जर मी समजा अनाडी असते या विषयामध्ये तर कडी उघडले असते तर गेलीच असते मी. मला एक गोष्ट सांगा, आता ती जी बाई होती ती तर वारली. ती बाई वारली, तिच्या शरीराचे हाड त्या दरवाजावर लटकवले होती. आणि तिथून पुढे दरवाजावर आवाज यायला लागला डेली 12च्या पुढे. पण आता एक म्हणजे असं सहज म्हणून विचारतोय की ती बाईच ठोकायची असं कशावरून? दुसरा व्यक्ती कोणी अरे पण मला माहित होतं ना तिथे कोणी येऊ शकत नाही. ते खाली वॉचमॅन होते. ते मोठी हे काय म्हणतात मोठी सोसायटी होती ना, म्हणजे काय म्हणतात ते रेसिडेंटी होती ना ती. तिथे वॉचमॅन होते सुरुवातीपासून. ते खालून कसे कोण येणार माझ्याकडे? सहज माणूस यायचं झालं तर खाली असं लिहून द्यायला लागायचं की आमका माणूस यायला लागलाय वरती आणि फोन करायचे मला की कोण आलं असलं तर ते दरवाजा उघडा. एवढा असताना तो दरवाजा कसा वाजवेल? मग तुम्ही कधी तक्रार नाही केली का? कशाला करायचं? आपल्या नशिबातच ते गोष्टी आहेत तर आपण दुसऱ्याला कशाला बोलायचं काय? माझ्या नशिबात हे गोष्टी रेग्युलर चालूच असतात. मग त्या घरात तुम्ही एकटेच होते की नंतर 10 दिवस होती मी. तिला नेल्यानंतर पण मी 10 दिवस होती तिथे. पण तेव्हा मला काही त्या प्रसंगाचा अनुभव आलाच नाही. ती गेल्यानंतर नेल्यानंतर दिवस झाल्यानंतर 13व्या नंतर काही एकदा पण प्रसंग. मी चांगली 12 दिवस राहिली. ते खालना मेस मध्ये मला डबा येत होता, आम्ही खात होती. काही झालं नाही मला. उलट त्यांनी मला म्हणते की त्यांची मिस्टर होते ना त्यांना पण सांभाळा. पण मी म्हटलं त्यांच्या मिस्टरांचे जरा वडिलांचे ते कसं करायचे दरवाजा उघडून पळून जायचे बाहेर. म्हणजे निघून स्मृतीभंग झालं. पण काय म्हणतात ना ते मानसिक आजार झाला. ते बायकोमुळे बायकोचे म्हणजे बायकोने असं का केलं मला का बोलली. ती बाई बोलायचीच नाही. इंडिव्हिज्युअल ठेवलेलं ना म्हणजे मॅडम त्या बोलायच्याच नाही. खूप ऑफिसर होत्या त्या बाई. आपल्या नवऱ्याबरोबर बोलायच्याच नाही. मला म्हणायचं नाही कल्याणी ते तसंच केलं मग तसंच वागणार असं म्हणत. म्हणजे राग घेऊनच त्या गेल्या. असं झालं. मरताना राग घेऊन गेल्या. शेवटपर्यंत नाही बोलल्या. त्यांच्या नवऱ्याने असं काय केलं म्हणून एवढा राग धरला होता काय माहित नाही. पण ती मला म्हटले कल्याण तुला माहित नाही स्टोरी, ह्या माणसाने भरपूर त्रास दिलेला आहे मला जवानीमध्ये. आणि मरताना तो क्रोध घेऊन मृत्यू झाला. शेवटपर्यंत शेवटी त्यांच्या मालकाने तिची माफी मागितली. अगं मी चुकलो, तुला करायला पाहिजे केलं नाही, सगळं सांगितलं. पण ती बाई काही झाली नाही शेवटी. एवढे प्रसंग की अशा वाईट प्रसंगात मी बाहेर आले ना की त्या 12 दिवसाचे प्रसंग आहेत ना ते मी अजून आता सुद्धा माझ्या अंगावर असं आठवण काढले की म्हणजे पोरांकडे बघून मी दिवस काढले तिथे 12 दिवस. तर काम काय हातची नसतात. ती एक काम गेले की 2 महिने बसायला लागते. मग म्हटलं हे 12 दिवस असं काढण्यापेक्षा आपलं इथे बसून काढलेलं काय वाईट. त्यांचे पण जी आत्म्याला शांती लागेल देवा लागला तर मला पण 4 पैसे भेटतील. बरोबर. तुम्ही मागे आपल्या टीमला सांगितलं की तुम्ही अजून एक विचित्र अनुभव आहे ना. तो तर तुम्ही सांगू माझ्या त्या आयुष्यातला तर 35 की 30 वर्ष झाले बघा त्या गोष्टी. ती तर लय अवघड गोष्ट आहे बघा. मी 10 वर्षाची असेल. 10 वर्षाची असेल. माझ्या पाठीमागची बहीण आहे, पाठीमागचा भाऊ आहे. आता तो हवालदार आहे ठाण्यात, डोंबिवलीत राहतो. पोलीस आहेत का? पोलीस हवालदार. डोंबिवली पोलीस मध्ये आहे ते. आता ड्युटीला कुठे माहित नाही. म्हणजे आम्ही फोनवर बोलतो, जाणं येणं जास्त नाही तुमचं. मग मी 10 वर्षाची होती. म्हणजे
कोल्हापूर आमचं गाव जन्मगाव CBRचं आहे आम्ही. मग मी डोंबिवलीला राहायला, आम्ही जन्मापासून डोंबिवलीच. आमच्या वडिलांची फॅक्टरी होत्या 2 तिथे आहेत एमआयडीसी. आता ढेनका इंडस्ट्रीज होती. ते रेल्वेचे पत्रे असतात ना, ते कटिंगचा कारखाना होता त्यांचा. चुलत्यान ते घरातले काहीतरी यामुळे त्यांची म्हणजे दुसऱ्यांची बाई, कामगाराची बाई घरात आणली होती आणि तिने सगळं घर म्हणजे तिला बघवलं नाही एक प्रकारे, की यांची मुलं गाडीतने फिरतात, यांच्या भावाची गाडीतने फिरतात पोरं, हे तिला बघवलं नाही त्या समोरच्या बाईला. म्हणजे ती कामगाराला जी बाई करून आणली होती आणि तिला बघवलं नाही. त्या टाइमला मी 15 वर्षाची असताना गाडीतने फिरत होते. काय काय असतात बाया जळकुट्या. मग ते सगळ्यांची भांडण झाली. मग वडिलांनी आमची रिक्षा चालवायला सुरू केली. रिक्षा म्हणजे 5-6 केले रिक्षा स्वतःच्या जीवात. त्यांनी काही त्याचे 2 रुपये पण भावाकडे घेतले नाही. आणि आता सुद्धा विकले तर माझ्या वडिलांनी 1 रुपया सुद्धा दिलेला नाही. त्यांच्या जावयाने विकली कंपनी चुलत्याच्या, पण त्यांनी 10 रुपये सुद्धा आणून दिले नाही की तुम्ही एवढे केलंय म्हणून हे 10 रुपये घ्या. वडील वारले आमची. मग ती गोष्ट मी 10 वर्षाची असेल, मला वाटतं 10 वर्षाचीच मी असेल तेव्हा. माझ्या पाठी मी धाकटी बहीण, भाऊ पाठीमागचा. मग आम्ही तिथे डोंबिवलीला गरबा चालतो बघ मोठा नवरात्रीला. तिथे एक वडाचं झाड आहे बघा, तिथे मी जात होती रस्त्याने. आम्ही ती चाललो होतो खटड्याने. ते वरनं काय पडलंय ते मला अजून आठवतंय, पण ते वरनं गेलं ते मला अजून माहित नाही की ते वर काय गेलं, दिसलं पण नाही होते मला. म्हणजे ते झाडावर काहीतरी वर गेलं, वरनं पडलं, पण ते बाजूला कुठे गेलं तेच मला कळलं नाही. हे किती वाजता? मला वाटतं तरी 12-12:30 दुपारची चहा सुटते ना त्या टायमाला. दुपारी 12च्या आसपास ते झालं असेल. मी आता तेवढं आपल्या 10 वर्षाचं असताना काय कळते हो, हे झाडाला काय चढलं आणि झाडावर काय पडलं. बरोबर. मग झाले असं करत 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 थोड्या दिवसांनी मग मी गावाकडे माझ्या गेली. एवढं आई तेव्हा बायका पण एवढ्या कुठे आता सारखं म्हणजे ह्या दवाखान्यात जात्यावर जाऊन दे काय तर झालं असेल म्हणून. नंतर माझं 18-19 वर्ष झालं. मग माझ्या वडिलांनी माझं लग्न केलं. मी असंच की करत 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 ना, म्हणजे इतका त्रास आहे ना त्या माणसाचा मला आता सध्या, आता शरीरामध्ये आहे त्याचा इतका त्रास आहे ना की काय सांग. 100 किलोचं पोतं घेऊन, म्हणजे एखाद्या माणसाचं 100 किलो पोतं टाकतात की नाही, तसं माझ्या शरीरात आहे. आता 100 किलोचं पाठीवर पोतं आहे असं वाटतं मला. आणि मला 100 किलोचं पोतं घेऊन मी आयुष्य काढलं माझं. म्हणजे त्या माणसाचं वय जो तो पडला होता ना, तो राजस्थानचा होता पोरगा. ते तुम्हाला नंतर सांगते स्टोरी. राजस्थानचा मुलगा होता. त्या मुलाला बहुतेक साप चावला होता, नाही तर मारून टाकलेला असेल त्या टायमाला. मग तेव्हा एवढं काही पोलीस बिलीस काही नव्हते ना, एवढे कुठे उपाय करते. मग ते बहुतेक ते माझ्या अंगात शिरलं. ते तसंच राहिलं. आई वडिलांनी काही चौकशी केली नाही. आई तर काय एवढी जीव नव्हती. वडील कारखान्याच्यात गुंग, त्यांना काय एवढी समज नव्हती की असं असेल तसं. मग आता थोडे दिवस तसं करत करत मी गावाला पण औषध करत होती, पण काय त्याचा पर्यायच नाही हो. ते वजन हाय तेवढं आहेच. फक्त महिन्यातून 3 दिवस किंवा 2 दिवस ते माझ्या अंगातनं बाजूला सरकतं दर महिन्याला. तेवढे मला 2 दिवस चांगले वाटतात. हे अजून पण आहे. 1 मिनिट, मी थोडं अजून खोलवर जातो. तुम्ही त्या वडाच्या झाडाच्या इथे गेले होते, तिथून काहीतरी खाली पडलं आणि ते गायब झालं. त्या दिवसापासून तुमचं म्हणणं असं की तुमच्या अंगात कोणतरी व्यक्ती गेलाय आणि त्याचं वजन तुम्ही कंटिन्यू तुमच्या अंगावर घेताय. आज 35 वर्ष झाली मी वजन झेलते आणि तो माणूस अजून तुमच्या अंगातच आहे. मग तुम्हाला त्याचा त्रास होतो? मग पुष्कळ होतो ना, वजन असल्यामुळे ते दुसरं काय करायला जमत नाही ना. त्यातनं तरी पण मी पेशंटची कामं करते. मग तुम्ही कधी प्रयत्न नाही केला का ह्या पिढ्यापासून कसं लांब व्हावं? कुठे माहितच नाही तर कुठे जायचं आणि कुठे. आमच्या आई वडिलांना माहित नाही, त्यांनी कधी देवाजवळ नारळ ठेवला नाही. त्यांना काहीच माहित नाही, तर ते मला का त्यांना काय सांगणार ते मला. बरं, तुम्हाला कसं माहिती की तो नेमका आतमध्ये माणूस गेलाय? काय घटना झालं म्हणजे कसं, आमचं घर आहे ना तिकडे बदलापूरच्या पुढे, तिथे मी झोपले होते. पाठ दुखते म्हणून सारखी किरकोळ औषधं चालूच आहेत हो. पाठ दुखते म्हणून माणूस काय तेच आहे असं माणसाला शक्य नसते. बरोबर असतं का. म्हणून मी दुसऱ्या दवाखान्यात जा. पोरगा एक आहे माझा, तो मला ह्याने औषध सांगितलं, त्या दवाखान्यात जा, आयुर्वेदिक औषध दे. असं करत 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 आजपर्यंत मी दिवस काढले. मग मागच्या 3-4 महिन्यात काय झालं, मला पाठीत दुखायला लागलंय. एकदम पाठीत दुखायला लागलं की नाही, एवढं दुखतं नाही असं वाटतं दगड घ्यावं पाठीत मारावं, म्हणजे फोडून काढावं पाठ.
मग मी झोपली होती संध्याकाळच्या टायमाला. तर पोरगा म्हणे, मम्मी का ग झोपले? मी म्हटलं अरे असं असं व्हायला, जास्त दुखायला, काय करायचं? म्हणतो म्हटलं झोप मम्मी. तो कामावर आला, मग कडी लावला, मी आतनं कडी लावली आणि तो बाहेरनं गेला मित्रांबरोबर भिडायला कुठेतरी. मग मी कडी काढायला गेली तर मी हातुरातनं, असं पलंग आहे बेडच्या वरनं असं मी उठली तर माझ्या बाजूला तो बसलेला होता. मी त्याला एवढ्या वर्षांनी पहिल्यांदा बघितलं. कोण बसलेला होता? तो राजस्थानचा पोरगा जो तुमच्या अंगात आहे. हा, तो अंगातून निघून तिथे बसला होता तो. आणि असं कपाट आहे, म्हणजे आमचा दरवाजा इथे आहे आणि असं कपाट आहे. मग मी त्याला, पोरगा इकडनं आला मग आणि ते कपाट आहे मध्ये, म्हणजे आमचा कपड्याचा पण धंदा आहे जुन्या कपड्याने. तर ते पोरगा, आज मी कडी काढल्यावर माझा पोरगा बाहेर आला तर ते पण उठला तो पोरगा आणि माझा हात धरायला लागला. मी म्हटलं नको नको. तर पोरगा काय म्हणतो, मग मी अशी का करायला दिसतो? म्हटलं थांब तुला सांगतो, तिथेच थांब. आणि मग मी बेडवर परत बसल्यावर तो गेला कुठं, म्हणजे परत माझ्या अंगामध्ये गेला तो. मी त्याला प्रत्यक्ष 3-4 महिन्याच्या पूर्वी बघितलंय. तुम्ही त्याला कधी विचारत नाही का की तू माझ्या अंगात का जातो? तो बोलतच नाही माझ्यावर, फक्त बघतो. मग प्रत्यक्षात मी 4 महिन्यापूर्वी बोलले, तेव्हा मला शंका आली की एवढं वर्ष मी या माणसाचं वजन अंगावर झेपत आहे. त्या मणक्याचा डॉक्टरचा काही उपयोग होत नाही. एक्सरे काढले तर डॉक्टर म्हणतो तुमच्यात काही आजारच नाही. कुठल्या पण डॉक्टरला दाखवलं तर म्हणते तुम्हाला आजारच नाही. म्हणजे शारीरिकरित्या डॉक्टर म्हणतात ओके. आणि त्याची पण बघायला गेलं तर ओकेच आहे. विचारा, मला काहीच प्रॉब्लेम नाही, कधी ताप नाही, कधी थंडी नाही, कधी कशाचा काही त्रास नाही. फक्त पाठीवर ओझं झालं. अजून जाणवत आता सुद्धा आहे, तुमच्या समोर बसले ना तरी पण माझ्या पाठीवर ओझं आहेच. ते 24 तास असते, कमी नाही. कधी होतं कमी, फक्त महिन्यातले 2 दिवस, 2 किंवा 3. आणि कधीतरी इकडे तिकडे सरकला तर थोडं पाठीत कमी येत. मग यावर काही उपाय भेटलाच नाही तुम्हाला आजपर्यंत? कोण शोधणार? मी शोधायला पाहिजे ना, पण आता मला सुद्धा माहित नाही कुठे शोधायचं, काय करायचं. हा याच्यावर पर्याय हे तर मला काढलं पाहिजे. नाही काढलं तर ते घरातच राहणार आहे, ते घर सोडून जाणारच नाही. माझ्या पाठी माझ्या मुलाला धरणार ते. आजपर्यंत कधी वार्ता त्याच्यासोबत झाली नाही, फक्त बघितलंय. फक्त कधी कधी केली काय, आपण एखादी गोष्ट, मी पोरग्याला पण म्हटले, आपण एक गोष्ट करायची झाली ना तर ते मला सांगतं काय करू नको. म्हणजे कुठे जायचं असलं तर या रोडने जाऊ नको बोलतो ते. म्हणजे काय ते असेल म्हणून ते सांगत असेल ना की तू ह्या रोडने जाऊ नको, असं बोलतोय ते मला. मग तुम्ही त्यावर त्याला उलट उत्तर दिलं तर? नाही, ते परत काय बोलत नाही, एकदाच बोलतो, दुसऱ्यांदा बोलत नाही ते माझ्यावर. त्यांनी अजून काय सांगितलंय की त्याला काय हवंय? काय नाही, तो बोलतच नाही कधी. तेवढंच फक्त बोलतो कुठे म्हणजे असं चाललो केलं असं तर. आणि हे 25-30 वर्ष तुम्ही करता? 30-35 वर्ष, आता माझं 52 वय आहे. बहुतेक त्याची काही इच्छा अपुरी राहिली असेल, पण त्यांनी मला सांगावं ना, बाबा तुझी माझी इच्छा अपुरी आहे आणि ही करा म्हणून. पोरगा पण तुम्ही बघितला ते इतका सुंदर पोरगा होता, तुम्हाला सांगू. तुम्हाला दाखवण्यात इथं पोरं नाहीत अशी. पायात ते गुजराती लोकांचं नाही, काठेवाडी घालतात ना ड्रेस, खाली धोतर आणि वरती गमछा पांढरा, हातात काठी आणि कडं, अगदी सेम टू सेम माझ्या समोर उभा राहिला काठी. जवान आहे त्या टायमाचं दाखवलं. तशी आकृती तुमच्या अंगामध्ये घुसते? आहेच, मग घुसायचा काही सवालच नाही. ते उठता बसता आहेच ते, बरोबर सांगते. एवढी वर्ष झाली, म्हणजे किती वर्ष माझे आयुष्य गेलं सगळं. आपल्या इथे मागे कौस्तुभ अवचट म्हणून आले होते, पुण्याचे आहेत. त्यांचे एपिसोड आपल्या चॅनलवर देखील आहेत. मी तुम्हाला त्यांचा नंबर आमच्या टीमला द्यायला सांगतो. बाकी तर देवाच्या हातात असतं सर्व. तुम्ही एकदा त्यांना संपर्क करून पहा. सुरुवात झाली माझ्या मावशीच्या गावापासून ही गोष्टीला सुरुवात झाली. तेव्हा 10 वर्षाची होते ना, तेव्हा मी
माझ्या मावशीच्या गावात गेले तर असं कापसासारखं सारखं सारखं उडायचं आणि त्याला डोळे होते. तेव्हा स्टार्टिंग झालंय बघा ते आयुष्यात. माझ्या बाजूने चालत जायचं ते कापसासारखं आणि त्याला डोळे बिळे ते माझ्याकडे बघत जायचं. ते काय होतं? काय होती काय माहित नाही. असं ते महिनाभर फिरलं माझ्यावर. दिवसा की रात्री? संध्याकाळचं फिरायचं. गावी असताना? माझं सगळं आयुष्य तिकडेच गेलंय, कोल्हापूर साईडला. पूर्ण सगळं आयुष्य माझं कोल्हापूर, भोगावती त्या साईडलाच गेले. लहानपण माझं कराड या साईडलाच गेले. बरं, तुम्हाला ही जी पीडा होते याबद्दल तुम्ही अजून वरिष्ठ कुणाला सांगितलंय कधी? कोण सांगणार? आई वडील तर वारले आणि घरात कोणाला सांगणार? कोणी अजून वडीलधारे इतर माणसं? कोणच नाही. चुलता चुलती पण वारलेत, कोणीच नाही आता. आणि मावशी ते नसले समजा तरी ते का आपले असतात का? नाही. विचार पर्यायच नाही ना. काय करणार तुम्ही सांगा? आहे कोणाकडे पर्याय नाही. तुमच्या मताने आता पुढे तुम्ही काय केलं पाहिजे? त्याला काढायचं. त्याला काढायचंय अंगातून. बरं, जे चांगले चांगले देवस्थान आहेत, तुम्ही रडताय का? माझं दुःख मला माहिती आहे ना. जे महाराष्ट्रामध्ये एवढे चांगले चांगले देवस्थान आहेत, कधी तिकडे भेट देऊन बघितले तुम्ही? उदाहरणार्थ गाणगापूर आहे, तुळजापूर आहे. आईकडे कधी जाऊन आलेत किंवा तिकडे जायचा कधी प्रयत्न केलाय तुम्ही? मग तिकडे जायचं ठरल्यावर त्रास होतो का? देवाचं नाव काढल्यास त्रास होत नाही, पण इच्छा होत नाही जायला. आता इच्छा करावीच लागेल ना. आता पीडा सोडायची म्हटल्यावर इच्छा करावीच लागेल ना तुम्हाला. पण ते असं कुठेतरी निघाले की नाही, आधीच ते असं बसतं उठतं, म्हणजे पायच काढून देत नाही काय, म्हणजे आणि जास्त दुखायला सुरू होतं मला. असं ते प्रॉब्लेम. बरं, जी कोणी व्यक्ती तुमच्या अंगात आहे त्या व्यक्तीला माहितीये का की तुम्ही आज इथे आलायत? असणार ना, माहितच असणार. तो माझ्या बरोबर फिरतो म्हणजे माहित असणार ना, त्याला सगळं माहित असणार ना. जो फिरतो ना माझ्या बरोबर मग त्याला माहितच असणार की मी आहे, आज इथे आहे. तुम्ही त्यांना प्रार्थना करा की काय तुमच्याकडून चुकलं असेल किंवा कळत नकळत तुम्ही काही वाईट गोष्ट केली असेल. लहान असताना काय कळते? 10 वर्षाचे असताना वाईट आणि चांगलं. आता 10 वर्षाच्या मुलांना काय कळतं? मी आपल्या चॅनलच्या तर्फे आणि टीम तर्फे प्रार्थना करतो की तुम्ही लवकर बरे व्हा. पीडा असे किरकोळ प्रसंग तर पुष्कळ आहेत माझ्याकडे. असं किरकोळ आज आता अमावस्या पौर्णिमा असली ना तर मी कधी बाहेर जात नाही. घर सोडून मी कधीच जात नाही. गेले ना तर त्या ठिकाणी जर मेलेला माणूस असलं, समजा त्याचं काही झालेलं बरं वाईट असेल तर तो पूर्ण माणूस उभा दिसतो मला. परक्या गावात जरी मी गेली आणि त्याचा माणूस मेला असला किंवा त्याचं काही बरं वाईट झालं असलं तर मला काय त्याचं काहीच नसतं माहित हो, पण तो तिथं मला बरोबर दिसतो. आणि मग मी त्याला विचारते, काय तुमच्या गावामध्ये म्हणजे कोणत्या ओळखीचं रस्त्याने असा असा माणूस मला दिसला, तो तर लई वर्षापूर्वी मेलाय असं म्हणते. पण तुम्हाला दिसतो कम्प्लिटली दिसतो माणूस. माणसं म्हणतात नाही मेलेला माणूस दिसत नाही, पण तो दिसतो मला. म्हणून मी अमावस्या पौर्णिमेला कधीच बाहेर पडत नाही. या माणसाने माझ्या अंगात जे माणूस आहे ना त्यांनी मला लई त्रास दिला, माझं सगळं आयुष्य खाल्लं. तेवढी इच्छा आहे की निघावं. आम्ही पुन्हा पुन्हा धन्यवाद करतो, तुम्ही आमच्यावर विश्वास टाकला आणि आमच्या विश्वासावर तुम्ही इथपर्यंत आले. नाही का आले? माझं एक दुःख आहे की माझ्यासारख्या माणसांना की नाही त्रास आहे असल्या माणसाचा, म्हणून मी आले. म्हणजे प्रत्येक जण खुलून सांगत नाही. मी आता खुलून सांगितलं तुम्हाला, तसं प्रत्येक जण खुलून सांगत नाही. प्रत्येकाला कोणाला ना कोणाला तरी कोणाचा तो माणूस असताना शिरलेला असतो अंग, पण ते माणसाला ते खुलून सांगता येत नाही. मी आज धाडस करून तुमच्या जवळ आली का माझ्यासारखे पुष्कळ जण आहेत, मी एकटीच नाही जगामध्ये. असे माझ्या अंगात आहे ना तसं पुष्कळ जण आहेत, पण ते असं सांगत नाही, दुःख सहन करतात.
आपल्या अंगात जे आहे ना ते उघड करून सांगत नाही. मी आज पहिल्यांदा सांगितले, पहिली केस असेल ती सांगितलेली. पुष्कळ जण आहेत जगामध्ये की ज्यांना पूर्वज किंवा बाहेरची माणसं अंगात आहेत ना, त्यांनी काढायचा प्रयत्न केलेला, निघत नाहीत. मी एकटीच नाही या जगामध्ये. माझ्या एवढं सण कोणच करणार नाही हो. माझ्या एवढं सण कोण करणार. आम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला त्यांचा नंबर देतो आता. तुम्ही त्यांच्याशी वार्ता करा. ते सांगतील तसे पुढील उपाययोजना करा तुम्ही, आणि देवावर विश्वास ठेवा. देवावर विश्वास आहे हो म्हणून तर जगलो एवढं, नाहीतरी कशाला जगलो. कधी गाणगापूरला जा, एकदा तुळजापूरच्या आईकडे जा, नक्की एकदा चक्कर मारा तिकडे थोडासा वेळ काढून. देवाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. अंतिम शेवटी देवच आहे. पण मी काय म्हणते, आज माझं आयुष्य गेलं ना जाऊन दे, पण पोरग्याचं आयुष्य वाईट लागलं नाही. देव तारी त्याला कोण मारी. ताई तुम्ही एकदा चक्कर मारा तुळजापूरला, नक्की मारा. एक दर्शन म्हणून का होईना तुळजापूरला एकदा जाऊन या. मी काय म्हणते, मी जसं पुढे येऊन बोलले ना, तसं 4 माणसांनी पुढे येऊन बोलावं की आपल्या अंगात कोणतरी आहे. आता धाडस करून कोण बोललं का एवढे दिवस तुम्हाला? तसं माझ्यासारखे किती जण आहेत, त्यांनी येऊन पुढे बोलावं की त्याच्यावर काहीतरी पर्याय निघेल. घरातल्यांना काय वाटतं, दुखतं पाठीत दुखते, पण काय दुखतं माझं मला माहितीये ना. ते असं आता तर थोडा ढिल्ला झालाय, म्हणजे असं जरा थोडासा म्हणजे थोडाफार इकडे तिकडे बघतो म्हणून तो जरा ढिल्ला झालाय हो. नाहीतर पहिला की नाही असं नुसतं असं करतात ना, असं पॅकच ना, इकडे हालायचं ना तिकडे हालायचं असं होत. आता थोडा ढिल्ला झाला, इकडे तिकडे आम्ही जरा चौकशी करतो ना, पोरगा आम्ही इकडे तिकडे, त्याच्यामुळे सगळं जरा थोडंफार ढिल्लं झालं. नाही तर तो असंच. त्यांना कौस्तुभ अवचटचा नंबर द्या. एपिसोड वगैरे होत राहतील, त्यांना गरज आहे सध्या. देतील तुम्हाला, ते नंबर देतील तुम्हाला. आणि माणसाने मी सगळ्यांना प्रार्थना करते, हे हाय ते तुम्ही सोडून घ्या. तुमच्या घरातले म्हणजे दुसऱ्या पिढीत जाऊ नये. तुमच्या पिढीत राहिलं तुम्ही मिटवून घ्या. तुमच्या नंतरच्या पिढीत जाऊन देऊ नका, कारण त्याला मी आता भोगले ना तेवढं तुम्ही भोगू नका. तुमच्या मुलांना भोगायचं सण होतं, ते आत्महत्या करतील. आपण एक सण केलं म्हणून ते कसे सण करतील? आत्महत्या करून काय होत नाही, पण एवढा त्रास सहन व्हायला पाहिजे ना शरीराला. आता पहिले जवान होती म्हणून त्याला झेपत होतं. आता माझं वय कमी पडलं आणि वजन पण कमी पडलं ना, त्याला पेलवायला वय वाढलं, वजन जर माझं कमी पडलं, त्याचं हाय तेवढंच वजन, म्हणजे मला तेवढं झेपवायला पाहिजे ना. ते आता ते मला झेपवत नाही. पण हे आत्महत्या वगैरे असला काय विचार करू मी नाही आत्महत्या केले हो. आयुष्यभर मी ह्याला झेलला, पेशंट केअरची कामं केली, कर्ज फेडलं, पोरांचं शिक्षण केलं, एका मुलगीचं लग्न पण झालं, 2 मुलं झाले, विद्याविहारला. पण मी सांगते, मी जेवढं सोचले ना त्याचं, तसं दुसऱ्याने सोचू नये व पुढे येऊन सांगावं की असा प्रसंग माझ्याशी पण होतो. धीर धरावं. बरोबर. मित्रांनो, तुम्ही एपिसोड नीट समजून घ्या. ते काय सांगतायत, त्यांची पीडा काय. एक मनोरंजन म्हणून किंवा मोबाईल मध्ये बघणं म्हणून ती गोष्ट वेगळी आहे. त्यांनी काय दुःख झेललंय, 35-30 वर्ष ते सांगतायत. त्यांची पीडा 30 वर्षाची आहे. आज तुमच्या पाठीवर थोडंसं वजन टाकलं तर 1 तासाभरात तुम्ही गळून पडाल. ते 30 वर्ष झालं सहन करत आलेत. आणि हे असल्या गोष्टी आहेत तर खुलून बोला. वरिष्ठ माणसांना सांगा, जे जाणकार माणसं आहेत, बुद्धिजीवी माणसांना सांगा, त्यांच्याकडून मदत मागा, इतर नवीन नवीन मार्ग शोधा. आत्महत्या करून काय होत नाही. आत्महत्या केल्याने असल्या गोष्टी नष्ट नाही होत कधी, उलट नंतर अजून जास्त त्याचा दुष्परिणाम होतो. देवावर विश्वास ठेवावा नेहमी. तुम्हाला पण मी तेच सांगतो. म्हणून मी आत्महत्या का करणे, तुम्ही आत्महत्या करून मोकळे होणार आणि ती वस्तू का घरातनं जाणार. त्यामुळे तुमच्या घरातल्या पुढच्या पिढीला तो त्रास भोगावा लागणार. तर आत्महत्या माझ्यासारखी बाईने केला नाही तर तुम्ही कशाला करता? मी एवढे वर्ष पेरलेले, एवढे वर्ष काम केलं, आणि मी गावाला पण होते तेव्हा पण मी स्वतः सगळं करत होते. पोरा शिक्षणाचं बिचारा सगळं मी स्वतः. एवढं दुखत होतं तरी पण मी झोपून उठून करायची गोळ्या खाऊन. तेव्हा तेवढं माहितच नव्हती की हा आहे म्हणून त्रास मला. म्हटलं पाठीत दुखते म्हणून रोज 1.5 रुपयाची 1 रुपयाची गोळी आणून खायची. नंतर तो वाढलाच प्रकार. एवढंच की आता म्हणजे काय होतंय म्हणजे काय, तो माणूस कोण आहे ना, निदान थोडं तरी म्हणजे काहीतरी बोलतो, असं म्हणजे कानात कोणते गुणगुणत ना, हे असं
आता शेजारून कसं माणूस जातो पटकन, तसं आवाज येतो. तुम्हाला म्हणलं ना इथे जाऊ नको, इथे जाऊ, त्याचं कुरकुरत जातो तो कानाजवळ. मग हे दुसरा माणूस बघताना काय, मी जर काहीतरी एखाद्या शोभित का नाही, हे तसं नाही गो बस, तर तिसऱ्या माणसाला काय नाही, ही बाई येडी आहे का रस्त्याला. हो, लोक मानसिक आधार समजतील ना तुम्हाला. मग आता मी कोणाला काय सांगायचं, यात सांगण्यासारखं कोणाला, आणि कोणा पटण्यासारखं गोष्ट नाहीच आहे का. पटण्यासारखी गोष्ट आहे की एवढी वर्ष या बाईच्या अंगात, ही बाई तर चांगली आहे, व्यवस्थित मी बोलते, व्यवस्थित वागते, व्यवस्थित सगळं करते, पण लोकांना काय वाटतं हिला दुखणं नाही, अजिबात कशाच दुखणं नाही हिच्या अंगात. पण मला माहिती ना मला काय दुखणं नाही. तुम्ही आता 10-15 दिवसांची सुट्टी घ्या, इतर कामं बंद करा आणि एक 3-4 दिवस तुळजापूरला जा, चांगले देवस्थान फिरा. देवाच्या पुढे काहीच नाही, मी तुम्हाला सांगतोय अजून पण. देवाच्या पुढे कुठलीही गोष्ट चालत बरोबर नाही. आहे हो, पण जे असं झालंय ना ते कसं काय, मी 2-3 ठिकाणी जाऊन आले, त्याचा काय परिणाम झाला नाही. नाही, हे ढोंगी बाबा वगैरे ह्यांच्या नादाला तुम्ही लागू नका आता. हे पैसे लुटारू माणसं असतात. एखाद्याचं दुखती नस बघून पैसे लुटारूंचे माणसं असतात. तिकडे कुठे तुम्ही भटकू नका. मी एक नंबर देतो तुम्हाला, आता जे सांगितलं ते तुम्हाला नंबर देतील. सगळं केले ना, एकदा त्यांना संपर्क करून तुम्ही वार्ता करून बघा. तेवढ्या तळमळीचे आले मी. कुठे नंबर, ते तुमच्याकडून एकही रुपया घेणार नाहीत. आम्ही त्यांना सांगू, ते आपल्या चॅनलवर मागे येऊन गेलेले आहेत. ते तुमच्याकडून एकही रुपया घेणार नाहीत. आणि जर कधी रुपयाचं काही बोलले तर तुम्ही आम्हाला संपर्क करा. काय हो, असून ते चांगलं झालं तर माणूस देऊ शकतो असं नाही. एखाद्याचा पडत्या बाजूचा फायदा घेणे ते असे व्यक्ती नाहीत. एखाद्याचं कष्ट बघून पैसे घेणे आणि तशा गोष्टी करणे ते नाही. कौस्तुभ सर चांगलेत, मी तुम्हाला सांगतो त्यांना. ठीक आहे. काय आहे, माझ्या एवढे प्रसंग मला ना रात्रीचं निघाले की नाही, एकटी असले ना तर मला इतके प्रसंग होतात ना माझ्या संग, काय सांगण्याची पलीकडे. आता ट्रेन मध्ये जाते ना मी, एकटीच असते ट्रेन मध्ये कधी कधी, म्हणून मी दरवाजा सुद्धा उभारत नाही. का? दिसतात ना ते पडलेले मृतदेह. पडलेले बायका पडलेल्या. मी ट्रेनच्या दरवाज्यात पण, आता अलीकडे 2 वर्ष झाले ट्रेनच्या दरवाज्यात पण उभारत नाही. हे तुम्हाला कधीपासून होते असं? हे मला ना बघा लग्न झाल्यानंतरची गोष्ट आहे बघा. सगळी मेलेला माणूस असते ना, हमकाच मला मरून त्याला लई दिवस झाले नसतील, 10-12 दिवस झाले असेल, 2-3 दिवसांत तुम्हाला भेटतो, असं होतं. प्रसंग झाले माझ्यासमोर. वार्ता होते का काही? होते ना. माणसं म्हणतात स्वप्नामध्ये पडले, मेलेली माणसं बोलत नाही, पण माझ्याकडे सगळी मेलेली माणसं माझ्या संग बोलतात स्वप्नात, सगळे A to Z. काय बोलतात ते? म्हणजे असंच काय आपल्या नेहमीचा व्यवहार काय असतो तो बोलतात. लोक म्हणतात मेलेली माणसं कधीही बोलत नाहीत. सगळे बोलतात, माझे जेवढे गेलेत ना तेवढे सगळे बोलतात, फक्त माझी आजी बोलत नाही, तर सगळे A to Z बोलतात. आणि मग 15 दिवसाला तरी आहेतच, 15 दिवसाला तरी आहेतच. मग तुम्हाला हे सर्व आता नकोय? हे नकोय मला, कंटाळा आलाय सगळं, अति झाले अति. म्हणजे हे दुखण्यामुळे काय झालंय, मला दुसरा विषय माझ्या करायची होती त्या गोष्टी राहून गेल्या. आता दुखायला लागलं, राहू दे, आता उद्या करू, उद्या दुखायला राहू दे, मग आपण असं करत करत माझी करण्याची इच्छा संपून गेली, असं झालंय. तुम्ही काय उपाय नाही शोधले त्यावर? बघतात ते निघणार नाही बोलतात. कडक आहे म्हणतात ते.